गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्मचित्तला मुक्ताबाईनं गोपाळाला उठवलं. सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि आता ते सगळे जण निघालेले आहेत उज्जैन. बरं, या उज्जैनमध्ये एक वीरमंगल नावाचे ज्योतिषी राहतात. त्यांची कथा अशी आहे की त्यांचे वडील लहानपणीच वारले, पण इतके विद्वत होते त्यांचे वडील, विद्वत्ता अफाट. आता वडील विद्वत आहे म्हटल्यानंतर आईला साहजिकच वाटतं की मूल जन्माला आला आणि लहानपणीच वडील जर गेलेले आहेत तर मुलाने सुद्धा त्याच पद्धतीची विद्वत्ता धारण करावी. मग आई रोज त्याला सांगायची की बाळा, तुझे वडील अत्यंत विद्वत होते, तुला सुद्धा तेवढीच विद्वत्ता प्राप्त झाली पाहिजे. काय वाटेल ते प्रयत्न कर. बरं, माता सांगते म्हटल्यानंतर या मुलाने सुद्धा विचार केला की दरवेळेला आई असं सांगतेय, मग आपल्याला विद्वत्ता धारण करता आली पाहिजे, पण आता ही विद्वत्ता घ्यायची होती, कशी मिळवायची. आणि एक दिवस त्याच्या मनामध्ये विचार आला की ही विद्वत्ता जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपल्याला काशी क्षेत्राला जावं लागेल. हा काशीत गेला आणि काशीमध्ये 12 वर्षपर्यंत अध्ययन केलं, विद्वत्ता प्राप्त झाली. पण कधी कधी काय होतं माहिती का, भगवंत 2 पद्धतीचे आशीर्वाद देतो. विद्वत्ता जशी प्राप्त झाली तशी या वीरमंगलाला ज्योतिषशास्त्राचं ज्ञान झालं. हा इतकं सुंदर, इतकं सत्य ज्योतिष सांगावं. बरं, आता ज्योतिषशास्त्राची पदवी पण मिळाली, म्हणजे अभ्यास झालेला आहे आणि इतर विद्वत्ता सुद्धा वडिलांनी एवढी मिळाली, ख्याती वाढली. पण ही ख्याती, विद्वत्तेची ख्याती इतरांना सांगत बसावं लागत नाही, ती कर्णोपकरणी कळतच असते, ती समजली. आणि उज्जैनचा राजा दुसरा भोज याला ती बातमी कळाली. त्यांनी काय केलं, त्यांनी विचार केला की आपल्याच भागामध्ये हा जर एवढा विद्वत पंडित आलेला आहे आणि पुन्हा त्याला ज्योतिषशास्त्र कळते, मग आपल्या दरबारामधला राज ज्योतिष म्हणून त्याला ठेवायचं. आता राजाच्या घरचं बोलवणार, केवढा आनंद. हाही आला आणि आता हा राज ज्योतिष म्हणून, त्या वीरमंगल राज ज्योतिष म्हणून त्या दुसरा भोज राजाच्या दरबारामध्ये राहिले. दिवसेंदिवस जात होते. बरं, हा जो राजा आहे हा सुद्धा अत्यंत सात्विक, चुकून सुद्धा वाईट विचार त्याच्या मनामध्ये येणार नाही. अत्यंत सात्विक बुद्धीनं परमानंद घेत हा राजा राहायचा. आज काय झालं की आज हा राजा आपल्या भागामध्ये फेरफटका मारावा म्हणून तो निघालेला. आणि इतक्यात काय झालं की त्याच ज्या गावामध्ये राजा आहे त्या गावामधली एक रजताची स्नुषा मुलगीच म्हणत होती. ती स्नुषा अत्यंत रूपवती, अतिशय सुंदर दिसायची आणि ती रजस्वला होती. आज तिचा 4था दिवस. विशेषत्वाने बघा, तुम्ही स्त्रीचं सौंदर्य तुम्ही पारखून बघा की रजस्वला नारी ज्या वेळेला 4थ्या दिवशी नाहते त्यावेळेला ती केस मोकळे सोडलेल्या अवस्थेमध्ये अत्यंत सुंदर दिसायला लागते. प्रत्येक नारीमध्ये हे सौंदर्य. ती 4था दिवस असल्या कारणाने तिने डोक्यावरनं स्नान केलेलं होतं, केस मोकळे सोडलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ती राजा येतोय आणि त्याच्या समोरून चाललेली. राजाला दृष्टीच पडली आणि अत्यंत देखणं रूप असलेली सौंदर्यवती जेव्हा कुणाच्या नजरेस पडते त्यावेळेला ते सौंदर्य झाकत पण नाही. तर नकळतपणे राजाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि राजा कामविभोर झाला. अरे काय सौंदर्य, एवढं राजाच्या मनात आलं. पण मनात आल्याबरोबर राजाने विचार केला, अरे हे माझ्या डोक्यात काय आला विचार, कारण राजाही अत्यंत सात्विक. राजाने विचार केला की छे, हे चुकीचा विचार आपल्या डोक्यामध्ये आला.
आता पुढे जायला नको. आणि राजा तिथंच थांबला. तिथूनच मागे परत दरबारामध्ये आला. पण दरबारात आल्यावर राजाला काही त्याचा विचार आवडेच ना. तो विचार करायला लागला, का बरं माझ्या मनामध्ये असा विचार आला असा? मला तर परस्त्रीबद्दल कधीच लालच नाही. हे काय घडलं आणि असं का घडावं? विचार करत राहिला आणि त्याने राज ज्योतिषाला बोलवलं, वीरमंगलाला बोलवलं आणि वीरमंगलाला सांगितलं, हे बा, तुम्ही माझ्या दरबारामधले राज्य ज्योतिष आहे, ज्योतिषशास्त्राचं सगळं ज्ञान तुम्हाला आहे. मला सांगा, आज मी नगरामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालेलो होतो, पण मी वापस आलो. मी का वापस आलो याचं कारण तुम्ही सांगा. आणि याचं कारण तुम्ही मला सांगा. आणि जर मी 7 दिवसाची मुदत दिली, जर आपण नाही सांगितलं तर माझ्या दरबारामधून आपण चूक व्हाल आणि आपली पुढची जी कमाई असेल ती पण बंद होईल. आता राजाचा आदेश. हा वीरमंगल अतिशय विचारमग्न झाला, मला कसं कळेल? हा राजा नगरामध्ये फेरफटका करायला निघालेला असताना वापस का आला, राजाच्या मनातलं मला कसं कळेल? बरं, 7 दिवसांचा अवधी आहे आणि हा इतका बेचैन झाला वीरमंगल. काय करावं काय करावं, चिंताग्रस्त झाला. कारण आता चिंता ही आहे की 7 दिवसामध्ये जर मी हे उत्तर दिलं नाही तर मला पदावरून काढून टाकतील. पदावरून जाऊ द्यावं गेलं तर पण माझ्या कुटुंबाच्या खाण्यापिण्याचं काय, कुटुंब निर्वाह कशा पद्धतीने चालणार? चिंताग्रस्त झालेला आहे. आणि तो चिंताग्रस्त झालेला असताना क्षिप्रा नदीच्या काठावर चाललेला आहे. बेचैन अवस्थेमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा मन रिजविण्यासाठी इकडे तिकडे जातो. तो असं चाललेला आहे. इतक्यामध्ये त्याच गावामध्ये असलेली एक वारांगणा वेश्या समोर येते. त्या वेश्याने बघितलं वीरमंगलकडे आणि म्हणते, काय महाराज, आज आपण असे चिंताग्रस्त का दिसताय? आता वेश्येने प्रश्न विचारला. बरं, जो माणूस अडचणीमध्ये असतो ना त्याला कुणीही प्रश्न विचारो, समोरचं काहीतरी उत्तर देईल असं वाटतं. वीरमंगल अतिशय बेचैन. त्यांनी सांगितलं, काय सांगू, फार व्यथा आहे माझ्या मागे. 7 दिवसांचाच अवधी दिलेला आहे आणि राजा फेरफटका करत असताना तो मागे का आला हे मला त्यांनी विचारलं. बरं, मी तर उत्तर नाही दिलं तर मला माझ्या पदावरून च्युत करण्यात येणार आहे आणि मग माझ्या कुटुंबाचा निर्वाह कसा चालेल या चिंतेतून त्या वेश्येला वीरमंगलाने उत्तर दिल्याबरोबर तिने सांगितलं, जा आणि राजाकडे जाऊन राजांना सांगा की रजस्वला स्त्री अत्यंत सौंदर्यवती तुमच्या समोर आली होती. तिला बघितल्याबरोबर तुमच्या मनात कामवासना आली म्हणून तुम्ही वापस आला. वेश्येने ते उत्तर दिल्याबरोबर वीरमंगल म्हणतात, छे छे, राजाला मी असं कसं काय बोलणार? मी राजाला असं सांगितलं, तुमच्या मनामध्ये हे विचार आले तर राजा अजून चिडलेला आणि मला हाकलून दिलं. त्या वेश्येने सांगितलं, तुम्ही एवढंच म्हणा, स्पष्ट वाणीनं राजाला हे सांगा आणि राजा फारच नाही ऐकला तर मला बोला. वीरमंगल पुन्हा दरबारात आले आणि राजाला आवाज दिला आणि राजाला सांगितलं की राजे साहेब, तुम्ही रस्त्यामधून का परत आलात याचं कारण मी तुम्हाला सांगतो. राजा म्हणे, सांगतो. आता राजाचा विश्वास बसायला लागला, आपला ज्योतिषी फार विद्वत आहे म्हणून. सांगा बरं काय आहे. उत्तर दिलं की राजे साहेब, आज
पहाटेच्या सुमारास, म्हणजे तुम्ही पहाटेच्या सुमारास जेव्हा फेरफटका करत होता त्यावेळेला एक रजस्वला स्त्री तुमच्या समोर आली, अत्यंत सौंदर्य होती. तिला बघून तुमच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाल्या आणि म्हणून तुम्ही वापस आला. ऐकल्याबरोबर राजा खुश झाला आणि राजाला एवढा आनंद झाला की माझ्या दरबारातला राजज्योतिष एवढा विद्वत आहे, हिरे माणकांचा जो कंठा होता तो रत्नजडित कंठा, नवरत्नांचा तो कंठा काढला आणि त्याच्या गळ्यामध्ये गळ्यात घातल्या बरोबर वीरमंगलाने सांगितलं, राजेसाहेब याचा अधिकारी मी नाही हो, हा मला नका देऊ. मग कोण आहे याचा अधिकारी? ती वेश्या आहे, कारण तिने मला उत्तर दिलं. राजा म्हणे तिला दरबारात बोलव. पण दरबारात त्यांनी सांगितलं नाही, तिने मला उत्तर दिलं, ती माझी गुरु झाली आहे, तिला नाही बोलवणार, मीच जाईल तिच्याकडे. आणि वीरमंगल त्या वेश्येकडे गेला आणि तिला सांगितलं की हे राजाने बक्षीस दिलेलं आहे, याची मानकरी आपण आहात, हा घ्यावा. वेश्येने सांगितलं नाही हो, तुम्ही तर फार उच्च पदस्थ आहात, याचा अधिकार मला नाहीये घेण्याचा. वीरमंगलाने सांगितलं नाही, तुम्ही हे घ्या, पाहिजे तर तुम्ही कुणालाही तो दान करा, पण तो घ्या तुम्ही. वीरमंगलाने दिलेला कंठा त्या वेश्येने घेतला आणि दुसऱ्याच क्षणाला पुन्हा वीरमंगलाला दान केला, कारण सांगितलं होतं दान करा. वीरमंगलाला दान केलं. आता वीरमंगल त्या वेश्येला म्हणतात की मला सांग, आज खऱ्या अर्थाने तू माझी गुरु झालेली आहेस, कारण मला ज्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं ते जे उत्तर देतात ते गुरुच आहेत ना, तू गुरुस्थानी आहेस, तुला हे ज्ञान कसं झालं? त्यावेळेला वेश्येने उत्तर दिलं की मी खऱ्या अर्थाने एका वेश्येची बोलते. वेश्या व्यवसाय करत माझ्या आई इतर लोकांना रिझवत होती, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालत. पण झालं काय, काही कालखंडानंतर माझ्या आईला या व्यवसायाचा कंटाळा आला, उद्विग्न झाली ती. तिला असं वाटायला लागलं होतं की याच व्यवसायामध्ये आपण खितपत पडलो तर आपल्या देहाचं सार्थक कधी होणार आहे. मग आपल्या देहाचं मध्ये पाणी आहे, ग्लास वगैरे आहे तरी बघावं लागेल. मध्ये या देहाचं सार्थक होण्यासाठी मला काय करावं लागेल हा विचार केला. आणि हा विचार केल्यानंतर ती इतकी बेचैन झाली माझी आई, आणि ती आमच्या गावातून उठली आणि ती काशीला गेली. काशीला आल्यानंतर तिनं रामानंदांचं दर्शन घेतलं. रामानंदांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि रामानंदांना म्हणते की माझा उद्धार करा, फक्त लोकांना रिझवत वारांगण्याचं काम करत मी माझं एवढं आयुष्य घालवलं, माझा उद्धार करा. ज्या वेळेला ती पाया पडली त्यावेळेला रामानंदांना तिची दया आली आणि रामानंदांनी माझ्या आईच्या मस्तकावर हात ठेवला. दुसऱ्याच क्षणाला तिला समाधी लागली. दुसऱ्याच क्षणाला जेव्हा तिला समाधी लागली त्यावेळेला समाधीतून जागे झाल्याबरोबर रामानंदांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं की इथून पुढे तू ईश्वराचं नामस्मरण करत राहा, हा व्यवसाय तर सुटलाच जायचा पण तुझा उद्धार होईल. प्रत्यक्ष गुरूंनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे माझी आई त्याच पद्धतीनं उद्धार होत जगणार होती. पण त्यावेळेला मी अत्यंत लहान होतो. लहान असल्या कारणाने माझ्या आईचा उद्धार करणारे गुरुच माझ्या समोर असल्यामुळे मी लगेच समोर गेले आणि त्यांना सांगितलं माझं काय ते. अत्यंत बालवयामधली लहान मुलगी मी, पण वेश्येची मुलगी म्हणून सगळा समाज माझ्याकडे त्याच पद्धतीने बघणार. त्यावेळेला मला रामानंदांनी सांगितलं की बघ तुझा मी आता उद्धार करणार नाहीये, कारण काही दिवसानंतर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई तुला भेटतील
त्यावेळेला तुझा तो उद्धार होईलच. तोपर्यंत तू त्यांचाच नामजप करत राहा. पण तू काय कर, तुझ्या गावात गेल्यानंतर तू सुद्धा हाच व्यवसाय सुरू कर. वेश्येची मुलगी आहेस ना तू, परंतु लक्षात घे, तुझा हा व्यवसाय करत असताना दर दिवशी तुझ्या सौंदर्यावर आकृष्ट होऊन अनेक पुरुष तुझ्याकडे येतील. पण ज्याच क्षणाला तुझ्या दारात येतील त्याच क्षणाला त्यांना उपरती होईल आणि अत्यंत सात्विक भावनेने ते परत जातील, तुला पैसे देतील. गुरुनीच हा उपदेश दिला. ती गावामध्ये आली, मी गावामध्ये आले आणि माझा व्यवसाय सुरू झाला. दर दिवशी जो पुरुष माझ्या सौंदर्यावर आकृष्ट होऊन माझ्याकडे यायचा, दारात आला की त्याची बुद्धी पालटायची, तो सात्विक भावनेनं परत जायचा, मला भरपूर पैसे द्यायचा, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालू आहे. पण त्यावेळेला रामानंदांनी मला हाच जो निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई यांचा जप दिलेला होता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, त्याच जपाचा परिणाम असा होईल की तुला इतरांच्या मनामध्ये विचार कळायला लागतील. आणि त्याचाच तर परिणाम झाला. त्याचाच परिणाम म्हणून आज तुमच्या मनामध्ये जो विचार आहे तो मला कळाला, राजाच्या मनामध्ये जो विचार होता तोही मला समजला, आणि तेच मी उत्तर तुम्हाला दिलं. वीरमंगलाला समाधान तर झालंच, पण आता तिने सांगितल्यानंतर वीरमंगलाला सुद्धा वैराग्य येण्याची वेळ आली. ते पुन्हा काशीला गेले आणि आता त्यांनी रामानंदाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलंय, भगवंता माझा उद्धार करा. पण रामानंदांनी सांगितलंय की आता मी फार म्हातारा झालो, माझी शक्ती संपत आलेली आहे. पण आजपासून 7 वर्षानंतर निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई हे 4 ब्रह्मा विष्णू महेश आणि जगन्मातेचे अवतार आहेत. ते उज्जैन शहरात येणार. ज्या वेळेला ते उज्जैन शहरामध्ये येतील त्यावेळेला तुमचा उद्धार ते करतील. तोपर्यंत तुम्ही याचंच नामस्मरण करत आहात. आता वीरमंगलाला सुद्धा ज्ञानेश्वर मुक्ताबाई सोपान ज्ञानदेव या सगळ्यांचं जप मिळालेला आहे. ते जप करत करत आपल्या गावात आले. पण आल्यानंतर मात्र त्यांनी अन्नवर्ज केलं, फक्त दुधावर राहिले. 7 वर्षापर्यंत ते दुधावर राहिले. दर दिवशी यांचाच जयघोष करायचे. आणि आज उज्जैन शहरामध्ये दिंडी आलेली आहे आणि ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हा मंत्रजप त्यांच्या कानावर आला. दिंडीमधला तो आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी बघितलं तर अगदी आनंदात ती दिंडी समोर येत होती. आता मात्र वीरमंगलाच्या मनामध्ये एवढा आनंद झालाय की 7 वर्षापर्यंत मी ज्यांची वाट बघितलेली आहे, ज्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर माझा उद्धार होणार आहे, ती माऊली आता माझ्या समोर आलेली. पण त्याच अगोदर त्यांनी गावातल्या लोकांना सांगून ठेवलेलं होतं की मी त्यांच्या चरणावर वाहणार काय, त्यांच्या चरणावर मी फक्त माझा प्राण वाहणार आहे. आज सगळेजण आलेले. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर वीरमंगलांनी नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाले, तो देह ठेवला. पण तो देह ठेवल्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या योग साधनेनं पुन्हा त्यांना जिवंत केलं आणि त्यांना सांगितलं, वीरमंगला तुला मी जिवंत केले, तुझा अजून उद्धार होऊ शकतो, अजून तुला कार्य करता येतं, करायचं. त्यावेळेला वीरमंगलाने उत्तर दिलं की नाही, हा क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीये. तेव्हा आता माझ्या देहाचं सार्थक झालं पाहिजे, आपल्याच चरणावर मला हे माझं जीवन व्हायचं आहे असं म्हणून पुन्हा ते ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणावर नतमस्तक झाले आणि देह ठेवला. खऱ्या अर्थाने विष्णू स्वरूपामध्ये असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी वीरमंगलाचा उद्धार केला. भगवंतानी त्यांचा जसा उद्धार केला त्याच पद्धतीचा उद्धार आपला सुद्धा हो अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या वाणीला विराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. फिल्टर आहे बहिणी, पाणी हाताने प्या.